आपल्या माहित बी नव्हतं काय आमनासोबत असं करती बा, रब कशी मशालना रुमाल टाकी देती बा. गया मायाच्या विषयी काहीच माहित नव्हतं दादा. आम्ही फक्त देवीची पावती घ्यायला गेलो होतो. क्लिक करा तर डोळ्याने पापणी बी पडू दिली नाही हो. इथला फोटो फेसबुकला सुद्धा पोस्ट केलेला आहे, त्या चुकीच्या पोस्ट केलेल्या आहे. देवीच्या वर्गणीसाठी गेलेल्या युवकांना बळजबरीने उबाटा गटात प्रवेश करून घेतल्याची चर्चा गेल्या काही तासांपासून समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात चर्चिली जात आहे. त्या अनुषंगाने या गोष्टीची सत्यता पडताळण्यासाठी आपण त्या युवकांना आज बोलतं करणार आहोत. जे हातले गावाचे ते युवक आहेत, तर नेमकं त्या ठिकाणी काय प्रकार घडला, नक्कीच त्यांना बळजबरीने पक्षप्रवेश करून घेण्यात आला का, किंवा त्यांनी स्वेच्छेने पक्षप्रवेश केला का, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आपण त्यांच्याजवळून घेणार आहोत. तर माझ्यासोबत ते युवक आपल्यासोबत आहेत. काय सांगशील, त्या दिवशी नेमका काय प्रकार घडला होता? आम्ही उमेश दादाच्या कार्यालयात गेलो. तिथं गेले असताना त्यांना आम्हाला विचारपूस व्यवस्थित सगळं काही गोष्टी सांगितल्या. आम्ही दरवर्षी जसं इथं देवी बसवतो गावामध्ये, त्याप्रमाणे आम्ही तिथं गेलो देवीची पावती मागायला. तर त्यांनी ना काही पावतीचा विषय बोलताना नाव वगैरे टिपून घेतले, सगळं काही बोलले. आणि त्यानंतर तुमचा सत्कार करतो बुवा आम्ही असं असं सांगिसन. तेसनी आमले तटे मस्त बसाडं बिसाडं 4 गप्पा गोष्टी कर्यात. आणि मशालना रुमालवर तेसनी आमना सत्कार करी टाका. आमले हे ना काहीच अनुभव नाही, काहीच माहितगिरी नव्हती, काहीच संबंध नव्हता. आमले माहित बी नव्हतं काय आमनासोबत असं करती बा, रब कशी मशालना रुमाल टाकी देती बा. गया मायाच्या विषयी काहीच माहित नव्हतं दादा. आम्ही फक्त देवीची पावती घ्यायला गेलो होतो. आम्हाला माहित नव्हतं त्यांचं उदाहरण आहे असेल बुवा, काही असं काही असेल बुवा, उद्देश असेल बुवा. या गोष्टीने आम्हाला काही माहित नव्हतं. असं जर राहिलं असतं तर आम्ही गेलो नसतो. म्हणजे गळ्यामध्ये जे त्यांचं मशालचं रुमाल आहे ते टाकताना म्हणजे तुम्हाला भलक देखील लागली नाही किंवा विश्वास लागले नाही, भलक देखील लागली नाही, काहीच लागली नाही त्यांना मधली. आमले तेचनी तुम्हाला सत्कार करतात भाऊ आम्ही असं सांगिसन. तेचनी बरोबर आमना गया आम्हा रुमाल बिमाल टाकी दिलात. नावं बिवं टिपून घेतले. लिहा बने तुमचे नावं, सगळे नावं लिहा म्हणे इथं या कोऱ्या कागदावर. पोरांनी नंबर वगैरे लिहून दिले कागदावर, सगळं लिहि दिलं त्या कागदवर. मग त्या कागदवर लिहिल्यानंतर तेचनी बरोबर दादांच्या बाहेरून त्या उमेश दादांच्या बाहेरून त्याच ना हातेवर आमले थांबाडं चला बा सगळा मी युवा मंडळी इकडे या म्हणे. तर थांबाडं बाजूला असा फोटो क्लिक करलेला. तेच असा खपाखप फोटो क्लिक करा तर डोळ्याने पापणी बी पडू दिली नाही हो. इथला फोटो काय, इथला फोटो बेकार क्लिक करत ना हो. तेच बनक तर देखो लागू दे बापर म्हटलं. आम्ही तिथं देवाच्या हेतून गेलो होतो दादा, पण आमले माहित नव्हतं का असं घडी आमना सोबत चुकीचं झालं. काही विषय नाही. जे युवा मंडळी आहे त्यांना मी माफी मागतो की माझं म्हणजे जे काही समाज माध्यमात चर्चिला जात आहे की बुवा तुम्ही फक्त इथले जे हातले गावाचे जे युवक आहेत त्यांनी पक्ष प्रवेश केला, उबाटा गटामध्ये तुम्ही पक्ष प्रवेश केला, त्या गोष्टीकडे तुम्ही बघता का कशा पद्धतीने, की बळजबरीने तुमचं पक्ष प्रवेश करून घेतला असं म्हणायचंय का तुम्हाला? आता त्यांना मध्ये का तुमले मी सांगस ते बळजबरीने म्हणा किंवा युवकाच्या याच्याने म्हणा, पण युवक करू नाही शकत. तुम्हाला सांगतो त्यांच्या बळजबरीनुसारच झालेलं आहे, बाकीचा काही विषय नाही आहे. तेवढंच आहे. ओके, तर आपण या ठिकाणी सत्यता पडताळणीसाठी आलो होतो. तर ह्या ठिकाणी जे काही वर्गणीसाठी गेलेले होते युवक, त्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन बळजबरीने पक्षप्रवेश करण्यात आला, अशा प्रकारचं या ठिकाणी युवकांची भावना आहे. तर माझ्यासोबत उर्वरित जे युवक त्या ठिकाणी उपस्थित होते ते देखील आहेत. काय सांगशील एकंदरीत काय प्रकार घडला? तरी आम्ही तिथे गेलो असताना आम्हाला गळ्यात मशालीचे चिन्ह टाकले, म्हणजे ते रुमाल टाकला. तरी आम्हाला आमचा सत्कार करून सांगतो, सत्कार करू कसली आम्हाला म्हणजे भनक न लागता त्यांनी आमच्या गळ्यात रुमाल टाकला, सत्कार करू असं सांगून आम्ही घरी जात असताना आम्हाला कोणत्याही गोष्टीची काही पडताळणी काही माहीत नसताना तरी त्यांनी असं व्हॉट्सअपला सगळीकडे चर्चेत आणलं, मेसेज वगैरे सगळे ग्रुपला स्टेटस वगैरे ठेवले. फेसबुकला सुद्धा पोस्ट केलेलं आहे, त्या चुकीच्या पोस्ट केलेल्या आहे. आम्हाला कसली गोष्ट नाही माहीत असताना त्यांनी सांगितलं का पक्ष प्रवेश केला, तरी असं काही नसतं, असं काही नाही आहे. आम्ही तुम्ही बरं, तुम्हाला याआधी तुम्ही कुठल्या पक्षाशी संलग्न आहात का? आम्ही जर मंगेशदारांचे कार्यकर्ते आहेत, तरी आम्ही भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते आहात का? भारतीय जनताचे
कार्यकर्ते आहोत आम्ही. बरं, मग तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असताना त्या ठिकाणी जर दुसऱ्या पक्षाचा रुमाल तुम्ही गळ्यात टाकत असाल, मग त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीला का बरं विरोध नाही करू शकला? कारण आम्ही ते आमचा ते विरोध करायला तसं काही बोललेच नाही ते. त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं आम्ही सत्कार करतोय बस. सत्कार करायसाठी थोडी काय होणार होतं. त्यांनी सांगितलं असं पक्ष प्रवेश करतो, आम्ही तर निघून आलो असतो तिथून. परंतु त्या फोटोमध्ये तर तुम्ही सगळेजण जे आहेत त्या ठिकाणी हसरा चेहरा तुमचं म्हणजे स्मित हास्य तुमचं दिसून येतोय. ते त्यांनी आमचं स्वागत केलं होतं फक्त. आम्ही ते स्वागत करतील म्हणून आम्ही हसत होतो. ते तर साहजिक आहे, हसणं तर साहजिकच आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यामध्ये म्हणायचं आहे की त्या ठिकाणी फक्त तुमचं स्वागत करण्यात आला आणि त्याचा विपर्यास त्यांनी वेगळ्या अर्थाने काढलेला आहे असं म्हणायचं आहे. हो, तेच. आम्ही फक्त स्वागत केल्याच्या हेतूने तिथं हसत होतो आम्ही सगळे, म्हणजे फोटो वगैरे काढले. तरी त्यांनी आमचा म्हणजे गैरसमज करून आमचे सांगितलं का पक्षांतर केलेलं आहे असं काही. त्यामुळे ते फोटो पण काढले ते आमचे, ते चुकीचे काढलेले. ते फक्त स्वागत करून सांगितले होते आणि त्यांनी ते पोस्ट केलेले. तर या ठिकाणी हे जे आहेत हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आले आहे आणि नितळ भावनाने त्या ठिकाणी देवीच्या वर्गणीसाठी किंवा पावती घेण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना पूर्वकल्पना नव्हती, त्यांना भणक देखील नव्हती. त्या ठिकाणी सत्कारच्या नावाखाली त्यांना पक्षप्रवेश सोहळा त्या ठिकाणी पार पडला. अशा प्रकारचं या ठिकाणी सांगणं आहे. द न्यूज किडासाठी मी जीवन चव्हाण, चाळीसगाव, जळगाव.